ज्या गावातील लोकांनी या महिलांना हिणवलं, बायका काय दूध धंदा करणार, त्याच गावात आज या महिलांनी दूध संकलनाचं एक यशस्वी केंद्र उभं केलंय। उमरोली गाव, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे, संजीवनी दूध उत्पादक गट। ऐका त्यांची यशोगाथा। आम्ही जेव्हा उमेद अभियानांतर्गत पीजी गट स्थापन करायचं शासनाने सांगितलं, तेव्हा आमच्या गावातील आम्ही जो कच्चा माल म्हणजे दूध उत्पादन करणारे शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात होते। तर आम्ही काय केलं, त्याच्यावर उत्पादक गट बनवण्याचं ठरवलं। सुरुवातीला महिलांना आम्ही सांगितलं की आपल्याला एक संकलन केंद्र स्थापन करू शकतो पीजीच्या मार्फत। तर महिलांचा कोणत्याही प्रकारे रिस्पॉन्स नव्हता, पण थोड्या दिवसांनी महिला एकत्र आल्या आणि पीजी गट स्थापन केला। पण 6 महिने त्याला निधीही नव्हता आणि काही बंद अवस्थेतच तो पीजी गट होता। पण नंतर त्याला 2 लाख रुपये निधी पडला शासनाचा आणि तिथूनच सुरुवात झाली। परंतु निधी आला, सर्व काही झालं, महिलांना दूध कोण देणार, कारण महिला तर दूध व्यवसाय करू शकत नाहीत। गावातीलच लोकांनी आम्हाला विरोध केला की नाही, पण आम्ही काही दिवस 5, 10, 20 लिटर असं दूध घे चालू ठेवलं। थोड्या दिवसानंतर प्रभाग संघाच्या मदतीने आम्ही जो CIF निधी येतो, शेतकऱ्यांना 1% व्याजदराने ते पैसे दिले आणि त्यांच्याकडून दूध घ्यायला लागलो। मग गावातील शेतकऱ्यांबरोबरच बाहेरील गावातील शेतकरी सुद्धा आमच्याकडे यायला लागले। तर आज आमच्याकडे 550 लिटर दूध आहे, तसेच 21 शेतकरी जोडले गेलेले आहेत। ते म्हणतात ना, जिथे इच्छा तिथे मार्ग। या महिलांनी ते खरं करून दाखवलंय आणि आज त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळत आहे। समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी त्यांनी एक मोठं उदाहरण घालून दिलंय। या महिलांनी सिद्ध केलंय की महिला कोणत्याही क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करू शकतात, अगदी यशस्वीरित्या। या व्यवसायातून आम्ही दर महिन्याला 60,000 एवढे उत्पन्न आम्हाला भेटते आणि वर्षाला 7,20,000 एवढे पर्यंत आमचे उत्पन्न मिळते। खरं सांगायचं तर सुरुवातीला आमच्यासारख्या महिलांना घरातून बाहेर काढण्याचं काम उमेदने केलं आहे की आज आम्ही एक व्यावसायिका म्हणून जे नावारूपाला आलोय, ते फक्तशी आणि फक्तशी उमेद मुले। उमेद साथीला